छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात कमबॅक। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आले। छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येण्याची शक्यता आहे। तिसऱ्यांदा भुजबळ यांच्याकडे या खात्याचे सूत्र जाणार आहे। दरम्यान आता थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। त्यात भुजबळ मंत्री म्हणून सहभागी होणार आहेत। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले होते। त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता। त्यामुळे छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते। त्यांना उघडपणे आपली नाराजी अनेक वेळा व्यक्तही केली होती। मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वापासून आणि पक्षीय घडामोडींपासून लांब राहिलेले दिसत होते। आता त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी 7 दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्री करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे। त्या संदर्भातील निर्णय भुजबळ यांना कळवला होता। छगन भुजबळ यांनी त्याला दुजोरा देत आपणास एका ओळीचा संदेश मिळाल्याचे सांगितले। दरम्यान सुनील तटकरे यांनी सांगितले की राष्ट्रवादीची एक जागा रिक्त होती, त्या जागेवर छगन भुजबळ यांना संधी दिल्याचे सांगितले जाते। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।